नेवासा तालुक्यातील कुकाणा येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाने प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब, पार्थ पवार, सूरजजी चव्हाण, अविनाशजी अधिक, कपिलजी पवार यांच्या मदतीने तसेच अब्दुल भैया शेख यांच्या संकल्पनेने व माजी आमदार पांडुरंग अभंग यांच्या अध्यक्षतेखाली हजारो उपस्थितांमध्ये जनता दरबार आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवरायांच्या जयघोषाने करण्यात आली। जनता दरबारामध्ये आलेल्या महिला व पुरुषांच्या विविध कामांची अब्दुल भैया शेख यांनी सोडवणूक केली। त्यामध्ये रेशन कार्ड, लाडक्या बहिणींचे प्रश्न, महिलांची डोलविषयी माहिती, आरोग्यविषयी माहिती, तसेच अपंग व्यक्तींसाठी विविध योजना, नवीन मतदार नोंदणीसाठी आधार अपडेट, महिला सबलीकरणासाठी पिंक रिक्षा योजना, बांधकाम मजूर कामगार योजना, तसेच बचत गटासाठी मार्गदर्शन अशा विविध शासकीय योजनेची माहिती तसेच त्यांची सोडवणूक अब्दुल भैया शेख यांनी जनता दरबाराच्या माध्यमातून केली। जनता दरबार प्रसंगी मंचावर युवा नेते अब्दुल भैया शेख बोलताना म्हणाले की सर्व पक्षांची नेते मंडळी माझ्या मागे भक्कम उभे आहेत, चांगल्या कामासाठी प्रेरणा देतात। या ठिकाणी राष्ट्रवादी, भाजप, शिवसेनेच्या लोकांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल त्या सर्वांचे स्वागत। अनेक प्रश्नांची सोडवणूक करत सर्वांच्या अडचणी जाणून घेतल्या। पुरुषोत्तम शिंदे यांनी प्रास्ताविक केले व राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष अशोक मोरे, उत्तर महाराष्ट्र कामगार अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस मकरंद राजहंस यांनी आपले मनोगत व्यक्त करत जनता दरबारात शुभेच्छा दिल्या। यावेळी माजी आमदार पांडुरंग अभंग साहेब कार्यक्रमाची गर्दी पाहून व अब्दुल भैया यांच्या कामाचे कौतुक करण्यासाठी स्वतः मोठ्या मनाने कार्यक्रमास उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमास माजी सरपंच एकनाथ कावरे, विद्यमान उपसरपंच सोमनाथ कसरे, सतीश गोडसे, अभिराम आरगडे, कैलास महाराज रिंदे, सद्दाम पटेल हे मान्यवर व मोठ्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या। जमालभाई शेख व इम्तियाज शेख यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले। यावेळी युवा नेते अब्दुल भाई यांनी मुलाखत दिली, तर पाहूयात। आज नेवासा तालुक्यातील कुकाणा येथे राष्ट्रवादीचे युवा नेते, अजित पवार गटाचे युवा नेते सन्माननीय अब्दुल भैया शेख यांनी आज संपूर्ण तालुकाभर नव्हे तर जिल्हाभरातील जनता दरबार, सर्वसामान्यांच्या प्रश्न सोडवण्यासाठी जनता दरबार भरवलेला आहे। आज खऱ्या अर्थानं अतिशय मोठ्या संख्येने, हजारोच्या संख्येने या ठिकाणी पीडित या ठिकाणी उपस्थित आहेत। अनेक प्रश्नांचं सोडवणुकीसाठी अब्दुल भाई या ठिकाणी समर्थ आहेत। तर मी अब्दुल भाई आपल्याला विचारणार आहे, सर्वाधिक आज हा असणारा हा मेळावा, सर्वाधिक लोक या ठिकाणी उपस्थित आहेत, सर्वाधिक लोक कशामुळे जमतात आणि हा मेळावा कशामुळे आपण घेतला आहे? मला आपल्याला सांगायचं की आपण जर एखाद्या गोष्टीमध्ये मनापासून काम करायचं ठरवलं तर जनता त्याला बघत असते आणि पब्लिक इज व्हेरी गुड ऑब्झर्वर। तर जनतेने माझं काम बघितलं, गेल्या 6 महिन्यात हा काय काम करतो आहे, कशा पद्धतीने करतो आहे, आणि आपण लोकांच्या न्याय हक्कासाठी जे भांडलो तर त्या न्याय हक्कामध्ये खऱ्या अर्थाने तुम्हाला मला सांगायचं आहे की अनेक संकट आली। सुरुवातीला लोकांना असं वाटलं की आता हा काय नवीन प्रकार आहे जनता दरबार, हा कुठल्या संविधानिक पदावर नाही आहे, तरी कसं काय जनता दरबार घेऊ शकतो किंवा याचे कामं कसं काय होऊ शकतात। आणि मग हळूहळू करून जर आपण बघितलं असेल तर पहिल्या जनता दरबाराला 1,500, 1200-1,500 लोक होती, दुसऱ्या जनता दरबाराला 1800-2000 होती, तिसऱ्या जनता दरबाराला 2500 ते 3000 होती, आणि आज सकाळपासून 3000 रजिस्ट्रेशन 12 वाजता कंप्लीट झाले होते। आणि आपण आतमध्ये जाऊन जरा एक आपल्या न्यूजच्या माध्यमातून जनतेचं प्रतिसाद दाखवावा। 5000पेक्षा जास्त लोक आज संध्याकाळपर्यंत येतील अशी मला खात्री आहे। आत्तापर्यंत 3000 लोक येऊन गेलेत। जर हा जो एवढा प्रतिसाद का मिळतो तर त्याचं कारण म्हणजे जनतेने बघितलं की आपल्याला न्याय कोण मिळवून देऊ शकतो। आपल्या न्याय हक्कासाठी सर्वसामान्य माणूस पुढे येतो आणि आपल्याला त्या ठिकाणी आपल्या न्याय हक्कासाठी तो स्वतः वेळ देतो, भांडतो, स्वतःचे पैसे खर्च करतो। तर ते जनतेला आवडलेलं आहे माझं काम। लाडकी बहीण योजनेचे मी ज्या पद्धतीने फॉर्म भरले होते, ते कॅम्पेनिंग केलं होतं आणि जे रिझल्ट मिळाला, ज्या महिलांना पैसे आले, आता काल परवापासून पण परत पैसे आले, तर त्या महिला मला मनापासून माझ्यावर प्रेम करतात। एक भाऊ म्हणून, ते एक मुलगा म्हणून त्यांनी ते भरभरून मला आजच्या या कार्यक्रमानिमित्त ज्या शुभेच्छा दिल्या होत्या आणि जो सहभाग नोंदवलेला आहे तो प्रचंड मला म्हणजे येणाऱ्या माझ्या राजकीय आणि सामाजिक कामासाठी ऊर्जादायी ठरलेला आहे। तुम्हाला मला सांगायला आवडेल की आजच्या जनता दरबारच्या बाबतीमध्ये थोडंसं डाऊटफुली होतं की अधिकारी येतील का नाही, पण ते पण आलेत, त्यांचे अभिनंदन। त्याच्यानंतर माझे मित्रपक्षाचे, महायुतीचे सगळे माझ्यावर प्रेम करणारे पदाधिकारी आलेत, त्यांचंही अभिनंदन। आणि विशेष बाब म्हणजे आमची राजकीय भूमिका वेगळी होती इलेक्शनला, विधानसभेला, पण इथून जाता जाता पांडुरंगजी अभंग साहेब माझे आमदार आपल्या तालुक्याचे, त्यांनी बघितली एवढी गर्दी कशाची आहे, तर त्यांनी इथं थांबवली गाडी आणि ते स्वतःहून आलेत
आमच्या गावचे माजी सरपंच ते स्वतःहून आले. मी कोणत्याही राजकीय माणसाला एक फोन केलेला नव्हता, ना माझ्या मित्रमंडळीला. माझा तो स्वभाव पण नाही की काम करायचं ना तर मग आपलेच फोन करून आपणच लोक जमवून ते काम नाही करायचं. जनतेसाठी काम करत राहायचं, बघायचं जनता काय करते आपल्याबरोबर, जनतेला खरंच आपण केलेलं काम पटतं का नाही, जनतेला आपण ॲक्सेप्ट आहे का नाही, याची परीक्षा माझी मी आजच्या रूपात खऱ्या अर्थाने घेतली होती इलेक्शननंतरची. असं इलेक्शनच्या अगोदर जनता जमत असते किंवा वेळ देत असतात पब्लिक, पण इलेक्शननंतर एवढी पब्लिक जमवणं म्हणजे नाही का, माझं पण मन भरून आलं की कसं काय लोक एवढं प्रेम करू शकतात आपल्याला. माझं वय वर्ष 31 आहे, माझ्यापेक्षा डबल वयाचे लोकांचा राजकीय अनुभव राहिलेले लोक माझ्यावरती तिथं येतात आणि मला कौतुकाची थाप देतात. माझ्यासाठी हे खूप ऊर्जादायी आहे. आणि आपल्यासारखे युवक मित्र जे पत्रकार मित्र आहे त्यांनी पण खूप मला साथ दिली आजपर्यंत. आणि आजही त्यांनी सगळ्यांनी एवढे लाईव्ह केले, सगळ्यांनी बातम्या घेतल्या, 3-4 दिवस या पद्धतीने मार्केटिंग केलं आपल्या जनता दरबाराचं. त्याच्यामुळं हा भरघोस प्रतिसाद आहे आणि माझ्या कामाची ही पावती असं मला वाटतं. आज तुम्ही की पाठीमागच्या वेळेस 2,500 ते 3,000 प्रश्न या ठिकाणी आपण सोडवले, तर यावेळेस आपण किती प्रश्न सोडवताल असं आपल्याला अपेक्षा आहे? मला असं वाटतं आता महायुती सरकार आपलंच आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवारसाहेब यांची ताकद आपल्या पाठीमागे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढावा म्हणून आपण हे कार्यक्रम घेतो. तर पक्षाचे जे नेते असतात ते नेहमीच आपल्याला यात मदत करत असतात. याच्यामध्ये प्रामुख्याने जर मदत करणारं कोणी आहे आपल्याला तर सन्माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब, आपल्या राज्याचे प्रदेशाध्यक्ष प्रांताध्यक्ष सन्माननीय सुनीलजी तटकरे साहेब, त्याचबरोबर सूरजजी चव्हाण साहेब, त्याचबरोबर आमच्या महिलांच्या बाबतीमध्ये जर म्हणायचं तर आपल्या महिला राज्य आयोगाच्या अध्यक्ष सन्माननीय रुपलते जागनकर किंवा आणि या सगळ्यांबरोबर जे नेते मला डायरेक्ट कधीही मला काही अडचण आली तर माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात, मला मदत करतात. आणि पक्ष संघटना कशी वाढेल त्यांचं बारकाईने लक्ष असतं. पदाधिकाऱ्यांना कशी मदत करता येईल, काय नवीन नवीन आयडिया केल्या पाहिजे, सोशल मीडिया कसं केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टीचं ज्याला ज्ञान आहे असे आमचे युवकांचे नेते सन्माननीय पारदादा पवारसाहेब, त्यांनी खूप मदत केली आजपर्यंत आणि आजही ते माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहेत. त्या सगळ्यांच्या जोरावरती आज हा भव्यदिव्य असा जनता दरबार आपण पार पाडलेला आहे. आणि मला विश्वास आहे ह्या सगळ्यांच्या जोरावर हे जे मदत करतात मला, आणि जिल्ह्याचे नेते आहेत अविनाशजी अधिक साहेब आहेत, कपिलजी पवार साहेब आहेत, त्याचबरोबर आपले सगळे आमदार आहेत महायुतीचे निवडून आले. आणि विशेष करून मी नाव घेईल आपल्या जिल्ह्याचे नेते सन्माननीय माजी पालकमंत्री राधाकृष्णजी विखे साहेब, हे सुद्धा मला खूप चांगलं मदत करत असतात प्रत्येक गोष्टीत. आणि आता इथून पुढेही ते मदत करतील अशी अपेक्षा आहे. आणि ह्या सगळ्यांच्या मदतीच्या जोरावर आपल्या तालुक्याचे आमदार आहेत विठ्ठल बोलंगे पाटील, तेही आपल्याबरोबर आहेत. त्यांच्या मदतीच्या जोरावर सगळ्या लोकांच्या जोरावर त्या ठिकाणी जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आपण या जनता दरबाराचं आयोजन केलं होतं. आणि त्याच्यामध्ये मागचे जर 2800 ते 3,000 प्रश्न आपण सोडवले, मला खात्री आहे आपण 4,000पेक्षा जास्त प्रश्न सोडू, 5,000पेक्षा जास्त लोक येऊन जातील आणि 4,000पेक्षा जास्त प्रश्न आपण सोडून त्यांना न्याय मिळवून देऊ, हा मला आजच्या रोजीला हा विश्वास